मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो सध्या आपल्या देशात काहीतरी विचित्रच घटना घडायला सुरुवात झालेली आहे। कळत नाही आहे की नेमकं होतंय काय, कारण न्यायपालिका, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांमध्ये जे एक वेगळ्याच प्रकारचा संघर्ष सुरू झाला आहे, त्यामुळे कळत नाही आहे की या तिघांमध्ये चाललंय काय। कारण न्यायपालिका ही केंद्र सरकारवर हळूहळू हावी होण्याचा प्रयत्न करते। एखादा बिल, एखादा विधेयक केंद्र सरकारने लोकसभेत, राज्यसभेत पारित केला की लगेच त्याबद्दल सुप्रीम कोर्टमध्ये म्हणजे जात आहेत लोक, त्याविषयी मग सुनावणी होते आणि शेवटचा शिक्कामोर्तब जो आहे तो CJIद्वारे केला जातो। आणि आता असं आपल्याला म्हणावं लागतंय की तिसरी संसदप्रमाणे न्यायपालिका वागायला लागलेली आहे। राज्यसभा, लोकसभा या दोन सभागृहात आपलं बिल पास केल्यानंतर शेवटचा शिक्कामोर्तब हा सुप्रीम कोर्टमध्ये केला जातोय, अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालंय। कारण मागच्या आठवड्यात जे वक्फ विधेयक केंद्र सरकारने पास केलं आणि राष्ट्रपतींची स्वाक्षरीसुद्धा याच्यावर झालेली आहे, आणि जेव्हा याला लागू करण्याची प्रोसेस सुरू झाली तेव्हा काँग्रेसच्या काही लोकांनी आणि जे मुस्लिम जे ग्रुप्स आहेत, कट्टरपंथी आहेत, त्यांनीसुद्धा सुप्रीम कोर्टमध्ये एक याचिका दाखल केली। आणि आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे ज्या सुप्रीम कोर्टने हिंदू जेव्हा लोक 2 महिन्यापूर्वी वक्फ बोर्डाच्या विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये गेलेले होते, ज्या सुप्रीम कोर्टाने हिंदू लोकांना सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये का आलाय, तुम्ही हायकोर्टमध्ये जा, तिथे पहिला आपली बाजू मांडा, त्याच्यानंतर जर तुम्हाला न्याय तिथे मिळालं नाही तर सुप्रीम कोर्टमध्ये या। मग हीच टिप्पणी जेव्हा त्यांना या लोकांना करायची होती, पण सुप्रीम कोर्टमध्ये लगेच या केसला ॲक्सेप्ट करण्यात आलेला आहे। आणि फक्त ॲक्सेप्टच नाही केलं आहे, तर पहिल्याच दिवशी, सुनावणीच्या प्रथम दिवशीच लगभग 3 क्लॉजवर स्टे हा सुप्रीम कोर्टने लावलेला आहे। त्यामुळे मला चिंता भासावते की आपली लोकशाही ही कुठल्या दिशेने चालली आहे। यापूर्वी चंद्रचूड यांनी ही प्रोसेस सुरू केलेली होती की संविधानाची आत्मा हे 2 शब्द वापरायचे आणि कोणतंही ज्ञान पाजळायचं। संविधानाने स्पष्टपणे जी ताकद आहे ती 3 संस्थांमध्ये विभागलेली आहे। एक तर न्यायपालिका, दुसरं विधिमंडळ आणि तिसरं म्हणजे एक्झिक्युटिव्ह, म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचं जे मंत्रिमंडळ असेल ते झालं। या तिघांनी आपली जी कामं आहेत ती नीटपणे कामं जी आहेत ती पार पाडायची असतात। प्रत्येकाची पॉवर ही वेगळी आहे आणि प्रत्येकाची कामं ही एकमेकांना पूरक ठरणारी आहेत। कोणतीही संस्था ही एकमेकांना चॅलेंज करू शकत नाही, पण सध्या हे होताना दिसतंय आणि हे पहिल्यांदा होतं आहे। इतके वर्ष काँग्रेसने राज केलं आहे, यापूर्वी कधीच असं झालेलं नव्हतं। कारण खास करून काँग्रेस सरकारने आणि इंदिरा गांधींनी सुप्रीम कोर्टाला सदैव आपल्या लायकीत राहण्याचा संदेशच दिलेला होता। इंदिरा गांधींना तर अनेक वेळा सुप्रीम कोर्टाने ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न केलेला होता, पण इंदिरा गांधी त्याच्यावर सुद्धा सवाशेर होत्या। त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं होतं की आम्ही निवडून आलो, लोकांनी आम्हाला मतं दिली आहेत, निर्णय घेण्याचा अधिकार हा सरकारला आहे। सुप्रीम कोर्ट एखाद्या खोलीत बसून पंख्याची हवा खात, खुर्ची गरम करत तुम्ही एखाद्या खोलीत बसून आम्हाला उपदेश देऊ शकत नाही। सरकार जे निर्णय घेते त्याचा बेनिफिट झाला, त्याचा फायदा झाला तर तो सरकारला होतो, पक्षाला होतो। त्याचा जर नुकसान झाला ते सुद्धा पक्षाला सहन करावं लागतं। त्यामुळे त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याचा कोणताही एक हक्क किंवा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला नाही, म्हणजे नाहीच। फक्त सुप्रीम कोर्टाचं काम एवढंच आहे की जे बिल किंवा निर्णय सरकार घेते ते संविधानाच्या अनुकूल आहेत की नाही, आणि प्रॉपरली आर्टिकल्स चेक करूनच सांगायचं असतं। फक्त संविधानाची अस्मिता, संविधानाची जी आत्मा आहे अशा प्रकारचे शब्द वापरून कोणतंही ज्ञान पाजळण्याचा हक्क CJIला नाही। आणि हेच काम मोदी सरकारमध्ये चंद्रचूड यांनी पहिल्यांदा सुरू केलेलं होतं। तरीसुद्धा मी म्हणू शकतो की आज संजीव खन्ना यांना पाहिल्यानंतर असं म्हणावं लागेल की चंद्रचूड हे परवडले। एखाद्या वेळी दोन्ही बाजू तरी ते ऐकून घेत होते। संजीव खन्ना हे तर पूर्णपणे पक्षपाती आहे, आणि मी अगदी सुप्रीम कोर्टाचा सन्मान राखूनच बोलतोय। मी सुप्रीम कोर्टाने जे आजपर्यंत निर्णय दिलेले आहेत त्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका किंवा कुशंका निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही आहे, पण एक सामान्य नागरिक म्हणून जो पक्षपात सुप्रीम कोर्टमध्ये होताना दिसतोय त्याविषयी बोलण्याची गरज आहे असं मला वाटतंय। कारण जे तुम्ही अधिकार हिंदू बाजूला सुप्रीम कोर्टमध्ये आपला केस ठेवण्यासाठी दिला नाही, तीच शक्ती, तेच अधिकार तुम्ही पहिल्याच दिवशी मुस्लिम बाजूला आणि काँग्रेसच्या लोकांना कसं देऊ शकता? आणि हे पहिल्यांदा झालेलं नाही आहे। तमिळनाडू सरकारने राज्यपालाच्या विरोधात जे केस सुप्रीम कोर्टामध्ये चालवलेलं होतं आणि
त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिला की राष्ट्रपतींना 3 महिन्यांचा कालावधी बाध्य करण्यात आला की 3 महिन्यांच्या अंतर्गत राज्य सरकारने जे काही विधेयक राष्ट्रपतींना पाठवलेले असतील, राज्यपालांना पाठवलेले असतील, त्यांना ते पास करावे लागतीलच. ते विधेयक चुकीचे असोत किंवा बरोबर असोत. कारण राज्य सरकार ही लोकांनी निवडून दिलेली आहे आणि राज्यपालाला, राष्ट्रपतींना कोणत्याही प्रकारचा हक्क नाही की त्यांनी पास केलेल्या विधेयकांवर तुम्ही वर्षानुवर्ष बसून राहाल. आता मित्रांनो, मला हे कळत नाही आहे की न्यायपालिका, सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट हे कशा प्रकारे राष्ट्रपतींना आदेश बजावू शकतं. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि विधिमंडळ हे दोन्ही वेगळ्या संस्था आहेत. संविधानांनी यांना वेगळ्या शक्ती दिलेल्या आहेत आणि यांच्या शक्तीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न न्यायपालिका आज करते आणि याला सरळपणे केंद्र सरकारने विरोध केला पाहिजे. नरेंद्र मोदींनी जी एक खुली सूट सुप्रीम कोर्टाला देऊ केलेली आहे आणि एक प्रकारे सुप्रीम कोर्ट जे माजलंय की ही सरकार काहीच करत नाही, आपण कितीही ज्ञान पाजळू, आपण कितीही विधेयकावर यांच्या टीका टिप्पणी करू, पण नरेंद्र मोदी सरकार ही आम्हाला कधीही काहीच बोलणार नाही. दिल्लीमध्ये हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या घरामध्ये इतके करोडो रुपये सापडतात, जळालेल्या नोटा सापडतात, त्याच्याविषयी एकही FIR दाखल होत नाही. जेव्हा अशा प्रकारचा दबदबा हे न्यायालयीन प्रक्रियेचं जे सुरू आहे, हे न्यायाधीश स्वतःला एक प्रकारे देव समजलेत, अनभिषिक्त राजा समजून बसलेत, यांना धडा हा शिकवण्याची वेळ आता आलेली आहे. खास करून कॉलेजियन सिस्टम हा केंद्र सरकारने बदलण्याचा विचार आता केलाच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आता किती दिवस हा न्यायपालिकेचा दबदबा असा चालणार आहे. आणि मी तर म्हणतोय, काँग्रेसची सरकार असो किंवा BJPची सरकार असो, कोणत्याही सरकारला आदेश देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही. फक्त संविधान हे पूर्णपणे आणि नियमानुसार पाळलं जातंय का नाही, फक्त एवढंच बघण्याचं काम सुप्रीम कोर्टचं आहे. कोणतंही विधेयक पारित झालं पाहिजे का ना झालं पाहिजे, किती वेळात राष्ट्रपतींनी जे विधेयक आहे हे स्वीकार केलं पाहिजे किंवा नाही, हे सांगण्याचं, असं ज्ञान पाजळण्याचं काम कोणत्याही प्रकारचं सुप्रीम कोर्टकडे हे अधिकार नाहीत. आणि हे स्वतःला जे पंतप्रधान समजून बसलेले आहेत, CGI संजीव खन्ना, यांना जरा समजावून सांगण्याची गरज आहे. आणि नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे सर्वोच्च लीडरशिप आहे BJPची, त्यांना आता पहिलं पाऊल हे उचललं पाहिजे. कारण जर तुम्ही हे करणार नसाल तर सरकार ही बरखास्त करून टाका आणि सुप्रीम कोर्टच्या सर्वोच्च न्यायाधीशालाच एक प्रकारे या देशाचा राजा घोषित करून टाका. कारण जर विधेयकावर शेवटची सही तेच करणार असतील, त्या सुप्रीम कोर्टामध्येच जर विधेयक उचित आहे की नाही हे ठरणार असेल, तर मग निवडून आणण्याची जी प्रक्रिया आहे त्याची गरजच काय. पंतप्रधान कशाला पाहिजे, मुख्यमंत्री कशाला पाहिजे, मंत्रिमंडळ याची गरज काय आहे, एवढा सगळा पैसा खर्च करण्याची गरज काय. जर शेवटचा जो निर्णय आहे, जो फैसला जो आहे तो जर सुप्रीम कोर्टच देणार असेल तर सुप्रीम कोर्टालाच एक राजा घोषित करून टाका. काहीही गरज नाही आहे पंतप्रधानांची, उपराष्ट्रपतींची, राष्ट्रपतींची. आणि जर तुम्हाला खरंच चिंता असेल लोकशाहीची तर याच्यावर योग्य ती कारवाई करा आणि लवकरात लवकर हा जो अतिरेक होतोय सरकारमध्ये सुप्रीम कोर्टचा, याच्यावर बंदी घाला. नाहीतर हे अजून जास्त अतिरेक करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही जेवढं शांत राहाल तेवढं जास्त तुमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न हे लोक करतील. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.